रितेश सरांनी भाऊंच्या धक्क्यावरती जान्हवी बरोबरच निकीला सुद्धा चांगलंच झापलेलं आहे। तर ते सांगतात की कसं असतं ना निकी, ज्यावेळेस आपल्यावरती कॅप्टन्सी येते ना, आपण घरातले सगळे रूल्स फॉलो करावे असा प्रयत्न करत असतो। पण तेच ज्यावेळेस दुसरा एखादा कॅप्टन होतो ना, म्हणजे टीम बी चा कॅप्टन, तुमच्यातला कॅप्टन झाला की तुम्ही सामावून घेता, पण तोच जर कॅप्टन टीम बी चा असेल तर मग रूल्स ब्रेक कसे करायचे, कामं कशी करायची नाहीत यासाठी तुमचे प्रयत्न चालू होतात। तर हे जे प्रयत्न आहेत ना, हेच प्रेक्षकांना आवडत नाहीत आणि त्यामुळेच तुमची इमेज जी आहे ती खराब होत चालली। तुम्ही काय म्हणालात, आर्याची लायकी नाही माणुसकी दाखवायची, तर काय लायकी म्हणजे नेमकं तिने काय करायला पाहिजे? आणि तुम्ही ज्यावेळेस सत्याचा पंचनामा या गेम मध्ये देखील गेला त्यावेळेस म्हणालात की आपल्या प्लॅन हिशोबाने चाललंय सगळं, निघतायत बाहेर एक एक टीम बी चे सदस्य। टीम बी चे सदस्य जरी बाहेर गेले तर ते तुम्ही नाही काढत, ते प्रेक्षकांची मतं हे गोष्ट ठरवणार आहेत, त्यावर तुम्ही नाही काही करू शकत। पॅडी दादाला तुम्ही सत्याच्या पंचनामा याच खेळामध्ये जोकर म्हणालात। अहो, जोक करूनच ते माणसांना हसवण्याचा प्रयत्न करतात, कॉमेडी करूनच त्यांनी माणसांना हसवलं आहे, जगवलं आहे, आणि तुम्ही त्यांना एवढ्या मोठ्या सिनियर ऍक्टरला जोकर म्हणतात। त्याच गोष्टीमुळे आज ते या घरात आहेत, त्यांनी याचं करिअर घडवलेलं आहे। तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत एवढं करिअर ग्राफ त्यांचा आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या सिनियर ऍक्टरला जोकर म्हणता। आणि आर्याने ज्यावेळेस पांघरून फेकून दिलं त्यावेळेस मात्र तुम्हाला राग आला। का राग येण्याचं कारण आहे, तुम्हाला ज्यावेळेस सगळेजण येऊन सांगत होते की तो कंटेनर उचला, आत नेऊन ठेवा, त्यावेळेस तर तुम्ही तिथंच ठेवला, पण ज्यावेळेस पॅडी दादाने उचलला त्यावेळेस तुम्ही तमाशा केला, सगळ्याचे कपडे इकडे तिकडे फेकून दिले, पण त्यांनी असं काहीच नाही केलं। आर्या तर शांतपणे तुम्हाला इन्स्टिगेट करत होती आणि तुम्ही होत होता। जान्हवीने देखील तिला धक्के मारले आणि जान्हवी ज्यावेळेस जाब विचारायला जाते, पण तुम्हाला जान्हवीने जाब विचारला नव्हता आणि इकडे वर्षाताईंना जाब विचारते। तर ही गोष्ट तुम्हाला चुकीची नाही का वाटत की माझ्या वेळेस तर जान्हवी शांत राहिली आणि तिच्या वेळेस तर जाब विचारते की तुम्ही समजावू नाही का शकत? तुमचा हा डबल ढोलकीपणा ना हे सगळ्यांना दिसतो आणि याच गोष्टीमुळे ना तुमची टीम जी आहे ती प्रेक्षकांना आवडत नाही। आणि मला आता असं दिसतंय की तुम्हाला इरिनाचा खूप राग येतोय, पण या रागाचं कारण काय आहे? म्हणजे वैभवच्या जवळ ती आहे म्हणून तुम्हाला राग आहे का ती आमच्या टीम मध्ये वैभवमुळे आहे म्हणून राग आहे? कारण ती तुमच्याशी कधीच भांडताना दिसत नाही, काही तुम्हाला वाईट साईड बोलताना दिसत नाही जसं तुम्ही इतरांशी बोलता, मग तिचा एवढा राग तुम्ही का करता? असं इकडे प्रश्न विचारल्यावर निकीचं तोंड हे थोडंसं असं आकसून आलेलं असतं। तर तुम्हाला निक्कीच्या बरोबर केलेला हा भाऊंचा धक्का कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।